नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असते पिस्ताचा वापर न करता मस्त असे पिस्ता मोदक बनवणार आहोत आणि तेही अगदी मार्केटसारखे 10 ते 15 मिनटात आपण गणपती बाप्पासाठी पिस्ता मोदकची रेसिपी बघणार आहोत. अगदी छान एकदम मस्त असे हे मोदक तयार होतात. तर याची रेसिपी आपण स्टार्ट करणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, मिल्क पावडर 1.5 वाटी घेतलेली आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, मिल्क मेड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचं इमल्शन मिळतं मार्केटमध्ये ते घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जे आपण घेतलेलं होतं मिल्क पावडर वगैरे तर हे घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणशीलात अरे तुम्ही तर एकच वाटी टाकली, पण माझे मुलं मी 1 वाटीचंच करणार होते, पण ते बोलले की नाही मम्मा आम्हाला जास्त पाहिजे, म्हणून मी 1.5 वाटीचं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, गॅस पेटवायच्या आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे आणि याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी हलवून घेत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं यामध्ये तूप टाकायचं आहे 1 चमचाभर. तर अशा पद्धतीने मी 1 चमचाभर यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि कंटिन्यू आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे थोडंसं थिक झालेलं आहे आणि हे कसं झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. 10 मिनटाच्या मध्येच ही रेसिपी बनते खूप आणि छानसुद्धा होते. इमल्शन जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते मार्केटमध्ये मिळतं, आईस्क्रीममध्ये वगैरे आपण हे इमल्शन यूज करतो. तर त्याच इमल्शनने मी आज तुमच्यासाठी पिस्ता मोदकची रेसिपी घेऊन आलेली आहे. आता यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जे आपण मिल्क मेड टाकलेलं आहे घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, टेस्ट अगदी छान होते, मार्केटसारखी येते. तुम्ही साखरेचा वापरसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता बॅटरसुद्धा छान घट्ट होत आहे, पॅन सोडत आहे. तर थोडंसं याला अजून शिजवून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, जे आपण इमल्शन घेतलेलं होतं ते यामध्ये 3-4 थेंब टाकायचं आहे. तर 3-4 थेंबने इमल्शन हा प्रकार काय आहे, यामध्ये कलरसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा येते, म्हणून यामध्ये मी 3-4 थेंब इमल्शन टाकलेलं आहे. याला छान असं घट्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मस्त असं मिक्स झालेलं आहे. तर याला आपल्याला आता काय करायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे. आता हे आपलं बॅटर थंड झालेलं आहे. आता आपल्याला मोदकाचा साचा घ्यायचा आहे आणि या मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर तयार केलेलं आहे यापासून आपल्याला मस्त असे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे हे मोदक तयार होतात आणि 1.5 वाटीमध्ये मी 21 मोदक तयार केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे मोदक तयार झालेले, बघा मार्केटमध्ये मिळतात ना तसे हे मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता, खूप छान होते, मस्त होते आणि अगदी मार्केटसारखी ही रेसिपी तयार होते. तर तुम्ही बघू शकता किती छान हे मोदक होत आहेत. तर तुम्ही बघू शकता हे सर्व मोदक मी करून घेतलेले आहेत. टोटल 21 मोदक, 1.5 वाटीमध्ये मी 21 मोदक केलेले आहेत. तर गणपती बाप्पासाठी आपण 1.5 वाटीमध्ये 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवू शकतो. आणि हे बघा किती छान झालेले आहेत, आकारसुद्धा किती मस्त आलेला आहे. तर अशा छान छान रेसिपी जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान छान रेसिपी घेऊन परत भेटूया. थँक्यू.